अत्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात मोठी मोठी वक्तव्य तुम्ही करता. शरद पवारांच्या विरोधात तुम्ही किती बोललात इतकी वर्ष? मग ते अत्यंत मोठे नेते आहेत असं तुमचं म्हणणं आहे का? मी मानत नाही ना अत्यंत मोठे. तुमचेच नेते म्हणतात की आम्ही त्यांचे बोट धरून माझं मत वेगळं आहे. माझं मत वेगळं आहे. माझं मत मला मांडायचा अधिकार आहे ना. ज्यांचे 10 आमदार निवडून येतात राज्यामध्ये ते अत्यंत मोठे नेते कसे काय असू शकतात? ह्याच्यावर पण विचार चर्चा झाली पाहिजे नाही. हे बघा, पवार मोठे आहेत, वयानं मोठे आहेत, त्यांनी मोठ्या पदावरती काम केलं, इथंपर्यंत ठीक आहे ना. परंतु जेव्हा आता वास्तववादी चर्चा घडत असेल तर त्यावरती वास्तवावरती यायला पाहिजे ना. आत्ताची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रातली 10 वर्षामध्ये? देवेंद्र फडणवीस नावाचा एक तरुण मुलगा येतोय, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत आहेत आणि 100च्या वर सलग 3 वेळा आमदार ते निवडून आणतायत. पवारांना ते जमलंच नाही, तरी पण तुम्ही त्यांना मोठे नेते म्हणतायत. त्यांच्या मी नाही म्हणत, त्यांच्या बारामतीमध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान असताना येतात आणि म्हणतात यांचं बोट धरून आम्ही राजकारणात आलो, हे आमचे गुरु आहेत. हे शब्द कोट अनकोट नरेंद्र मोदींचे आहेत, माझे नाही. मी काय ऐकलं नाही ते भाषण. मी ऐकतो, तुम्ही सांगितलंय म्हटलं. तुम्ही ऐका. 2014 नंतर ते ज्या वेळेला बारामतीत आले त्यावेळेला ते पवारांबद्दलच असं म्हटलेले, त्यामुळे मी म्हणून त्यांना मी ते भाषण ऐकलं नाही. बरं, हरकत नाही.